नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय की बीड जिल्ह्याचा ढाण्यावाग ज्यांना म्हणून ओळखला जात होता, शिवसेनेमध्ये गेली 40 वर्ष त्यांनी एकनिष्ठेनं एक दिलानं काम केलं आणि अखेर नेमकं असं काय घडलं की त्याच्यामुळं त्यांनी उद्धव ठाकरे जे आहे ती त्यांची शिवसेना सोडली. ते अनिलदादा जगताप आपल्याबरोबर आहेत. दादा, नेमकं काय घडलं? आज तुम्ही वटगटाची जी शिवसेना आहे ती सोडली, काय नेमकं झालं होतं, काय सांग? 40 वर्षापासून शिवसेनेचं काम करत आलो. बाळासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही या ठिकाणी जिल्ह्यामध्ये केलं. अनेक संकटाच्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी उभा राहिलो. अनेक वादळं आले, पण पक्ष या जिल्ह्यामध्ये टिकून ठेवला. कारण की विधानसभा एक असताना सुद्धा जिल्ह्याभरात शिवसेना वाढवायचं काम आम्ही सातत्याने या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आणि कुणीतरी 100 दिवसात 6 महिन्यात यायचं आणि 40 वर्षाच्या शिवसैनिकावर अन्याय करायचा. आणि हे अंधार सेनाची टीम, एक टोळी तयार त्यांनी केली. त्या टोळीच्या माध्यमातून या बीड जिल्ह्यामध्ये स्वतःचं वर्चस्व कसं होईल आणि पोतदार हे सगळं लालची माणूस या ठिकाणी या संपर्क प्रमुख लाभला आहे. गटोड्याच्या मागण्या त्या ठिकाणी करतो आहे. म्हणून या ठिकाणी आमच्यासारखे जे निष्ठावान शिवसैनिक आहेत त्यांचं उद्धव साहेबाला जाऊन काही सांगायचं, काही करायचं. अचानक मी जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होतो. 4 वर्ष पद नसताना मी जिल्हा प्रमुख म्हणून इथं काम केलं. आणि पद नसताना सुद्धा पक्षाचं आणि संघटना वाढेल कसं ह्याचा ध्येय पुढं ठेवून बाळासाहेबांचे विचार आम्ही पोचवत होतो. त्यानंतर मी जिल्हा प्रमुख झालो. 3 मतदारसंघामध्ये काम करत राहिलो. त्यानंतर पुन्हा एक जिल्हा प्रमुख त्या लोकनाट्याच्या ह्याच्यामध्ये गेला आणि पुन्हा त्याला रिपीट जिल्हा प्रमुख केलं. हे दुर्दैव संघटनेचं पक्षाचं आहे. त्यावेळेस पूर्ण मग मला माझ्या जिल्ह्याची पूर्ण जिम्मेदारी दिली आणि काम करत असताना, पळत असताना अचानक माझं पद या ठिकाणी गेलं. त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला हसावं का रडावं ह्या विषय या ठिकाणी निर्माण झाला. कारण नेमकं जिल्हा प्रमुख काय केलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे ह्याच पद्धतीनं आम्ही काम करतच होतो. म्हणून या ठिकाणी अंधारे सेना जी आहे ती जी टोळी तयार झालेली आहे ते उद्धव साहेबांचं पक्ष संपवायच्या मार्गावर आहेत. कुठल्या तरी नेत्याच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत, त्यांचं ऐकतायत. मध्ये मराठा आरक्षणामध्येच घुसल्या. त्यांना कुणी तिथं त्यांचं आडवं आलं नव्हतं. मराठा आरक्षणाचा कुठला युवक मराठा समाजाचा आडवा आला नव्हता. आणि हे असे अंधारे सेनानी स्वतः या ठिकाणी की तुम्ही त्यांचे भाषणं बघा, कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नावसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेत नाही. म्हणजे असा मराठा समाजाविषयी दोष असणारा. आणि मी मराठा समाजाचं काम करीत असताना ते कुठंतरी त्यांना खटकलं. त्या माध्यमातून उद्धव साहेबाला काही सांगण्या वागण्यात आलं असेल काय मला माहीत नाही. पण या ठिकाणी त्या ठिकाणी मला त्या पदावर रिक्त केलं. मी विधानसभेच्या तयारीला लागलेलो आहे. पूर्ण विधानसभेमध्ये प्रत्येक गावामध्ये जायचा प्रयत्न आम्ही करतो. फिरत होतो, रात्रंदिवस काम करत होतो. आणि अचानक असं या ठिकाणी एक उमेदवार म्हणून मी पुढं आलो. आणि अशा वेळेस माझं पंख छाटायचं काम जर त्या ठिकाणी पक्ष करत असेल तर नक्कीच त्यामुळं आम्ही सर्व पदाधिकारी, आम्ही सर्व माझ्यावर प्रेम करणारे सगळे आम्ही नाराज झालो. आणि शेवटी मग आम्हाला निर्णय घ्यावा लागला. कारण भविष्यामध्ये आम्हाला विधानसभा जिंकायची, लढायची, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. म्हणून आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी बाळासाहेब ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्हाला पुन्हा भगवा सोडायची गरज पडली नाही. म्हणून आम्ही तो निर्णय घेतला की आता 9 तारखेला संध्याकाळी 8 वाजता आम्ही वर्षा बंगल्यावर सगळे शिवसैनिक आम्ही प्रवेश त्या ठिकाणी करणार आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागला. मात्र ज्यावेळेस सुषमा अंधारे ज्यावेळेस याच्यामध्ये शिवसेनेमध्ये आले तिथून पुढंच हा सर्व खेळ होतोय का, काय सांगतो? बरोबर आहे. ज्या आल्या त्यांनी सांगितलं, त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला, आम्ही स्वागत त्यांचं केलं. त्यांनी संघटनेवर पक्षावर ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस ते महाराष्ट्रामध्ये फिरल्या, त्याचं आम्ही स्वागत केलं. ह्याचा अर्थ असं पक्ष त्यांनी स्वतःचा झाला आणि पक्ष स्वतःच सांभाळत आहे असं त्यांनी दाखवायचा प्रयत्न महाराष्ट्राला सुरू केला. कारण की आम्ही बी 40 वर्षापासून पक्ष सांभाळणारे माणसं आहेत. असे अनेक महाराष्ट्रामध्ये इतके लोक आहेत आणि अनेक घटना अशा त्या अंधारेच्या माध्यमातून घडायला लागल्या की आता तुम्ही कोल्हापूरचं उदाहरण बघितलं असेल, लातूरचं बघितलं असेल, नांदेडचं बघितलं असेल. असे अनेक 10 जिल्ह्यामध्ये असे प्रकार त्यांच्या त्या ठिकाणी चालू आहेत. आणि असे जर निष्ठावान शिवसैनिक जे 25, 30, 40 वर्षाचे जे काम करणारे, बाळासाहेबाला मानणारे सैनिक जर पक्षातून डायरेक्ट त्यांची हकालपट्टी किंवा पदावरून त्यांना रिक्त काम करताना करत असतील तर नक्कीच हे आता उद्धव साहेबासाठी यांनी आत्मपरीक्षण करायची गोष्ट आहे की ह्या बाईला आपण कुठपर्यंत तुलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी
त्या अंधार सेनेला आम्ही जय महाराष्ट्र केलेला आहे. ती जी गट झाला आहे, ह्या सर्व जी घटना आहेत त्या पक्ष प्रमुखापर्यंत पोहोचत नाहीत का? नेमका काय याच्यामध्ये नेमकं अंतर पडतंय काय? पक्षप्रमुखापर्यंत, नेत्यांपर्यंत ह्या सगळ्या वारंवार गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत. पाठीमागचा ज्यावेळेस प्रबोधन यात्रा झाली त्यावेळेसचा प्रकार तुम्हाला जिल्हा प्रमुखाचा माहिती आहे. ती सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी कळवल्या, त्या ठिकाणी आम्ही सांगितल्या की बाबा त्यांना तुमचं काम आहे महाराष्ट्रामध्ये फिरायचं, पक्षाला वाढवायचं, ते काम करावं, संघटनेमध्ये हस्तक्षेप करू नका. हे वारंवार आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून नेत्यांना उद्धव साहेबांपर्यंत कळवलेलं आहे. पण तिथं काही फरक पडला नाही. नेत्यांनी सुद्धा उद्धव साहेबांना अनेक वेळा सांगितलं किंवा सगळे जिल्हा प्रमुख सांगतायत की हस्तक्षेप करतायत, तिथं येऊन गटबाजी करायचा प्रयत्न करतायत, अनेक ठिकाणी स्वतःचा गट बनवायचा प्रयत्न करतायत. हे वारंवार सगळ्या जिल्हा प्रमुखांनी महाराष्ट्रातल्या सांगितले. म्हणून सगळ्या जिल्हा प्रमुखाला मी या ठिकाणी आव्हान करेन की सगळे सावध राहा. हे अंधार सेना कधीही तुम्हाला अंधारात आणू शकते. विशेष म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही विधानसभा लढवणार आहात, कशा पद्धतीनं याच्याकडे पाहता? विधानसभा तर मी ध्येय अनेक 9पासून मी तयारी विधानसभेची करतोय. 9ला माझ्या तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर मला त्या ठिकाणी पुन्हा टाळण्यात आलं. 19ला तयारी करत असताना पुन्हा मला पदावरून काढलं, तिथं क्षीरसागरांना प्रवेश दिला. पुन्हा आता मी पूर्ण तयारीने उतरलो तर पुन्हा माझं पद या ठिकाणी पंख छाटायचं काम मी या ठिकाणी केलं. पण विधानसभा हे माझं ध्येय, माझ्या कार्यकर्त्यांचं सगळ्याची इच्छा आहे, माझी सर्वांची. आम्ही एक दिलानं या ठिकाणी उतरलो. म्हणून आज कालची पत्रकार परिषद तुम्ही बघितली असेल. आम्ही त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळे पदाधिकारी सगळे त्या ठिकाणी आले, ते प्रेम करणारे लोकप्रतिनिधी, ते सर्वजण त्या ठिकाणी आजी माझे पदाधिकारी उपस्थित होते. म्हणून आता 9 तारखेला पूर्ण ताकदीने आम्ही वर्षावर प्रवेश करणारे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात. नक्कीच आपण पाहिलं की दादांचा जो प्रवास आहे तो अत्यंत खडतर प्रवास या ठिकाणी झालेला आहे आणि शिवसेनेचं जे काम आहे ते इमानी इतबारे त्यांनी या ठिकाणी केलं. मात्र शिवसेनेनं जे संपर्क प्रमुख असतील, त्यानंतर जे उपनेते असतील, यांनी मात्र त्यांच्याबरोबर दगाफटका केल्याचं त्यांनी सांगितलं. रिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.